नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कलाला समजणार आहे की सोहम आणि काजलच्या नात्याचं सत्य. सोहम आणि काजल यांचं काय नातं आहे, नक्की काय झालेलं असतं, हे सगळं आता कलाच्या समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने येणार ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मंगळसूत्र, जे कलाने मंगळसूत्र सिलेक्ट केलेलं असतं सेम तेच मंगळसूत्र इथे अद्वैत सिलेक्ट करतो आणि आबांना दाखवून देतो की त्या दोघांची चॉईस एकच आहे. हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे राहुल आणि नैना यांची मात्र वाट लागणार आहे. त्यांना कळायचं बंद होणार आहे. त्यांना इतके दिवस वाटत होतं की या सर्व गोष्टी त्यांना हव्या आहेत, त्यांना मान सन्मान हवा आहे. ऑब्व्हियसली कला आणि अद्वैत घरातले मोठे आहेत. अद्वैत एवढा मोठा बिझनेस आहे का ते हँडल करत आहे, तर घरातला मानही त्यालाच मिळणार, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. तर इकडे कला मात्र आवरून आलेली असते आणि त्याचबरोबर आता तिथे रजनीने तयारीला सुरुवात केलेली असते. रजनी म्हणत असते की अगं कला, मला काय विचारायचं आहे माहिती आहे का, की हे सगळं बघ. तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम, तयारीला सुरुवात पण झाली ना. आणि मग त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सगळेजण तिथे असतात. छान असे सगळ्यांना पेढे भरवले जातात. सगळेजण पेढे भरवत असतात आणि त्यासोबतच इकडे कला अद्वैत पाहत असतात. तेव्हा कलाला वाईट वाटतं की तिला सोहमच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत नाही. कला म्हणत असते की चांदेकर, मला कळतच नाही आहे की सोहम मला खुश नाही दिसत रे. नक्की काय प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही आहे, पण सोहम जेवढा खुश असायला पाहिजे ना तेवढा तो नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो काय पण काय, कलाकार कसे असतात, कमी बोलणार असतात, शांत असतात, तसं तो आहे. कसं आहे, ऑब्व्हियसली तू एक वेगळी आहे त्यामुळं तुला तसं वाटत असेल. इकडे सोहम रूममध्ये आलेला असतो. त्याची खूप चिडचिड होत असते, आदळआपट होत असते. माझं मन का तयार होत नाही आहे, मी डोक्याने विचार केला, डोक्याचा विचार वेगळा, मनाचा विचार वेगळा, असं त्याचं चाललेलं असतं. त्याच्या लक्षातच येत नसतात गोष्टी की काय करायचं आहे, कशा पद्धतीने हे सगळं हँडल करू, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि तो मात्र भयानक रागाला गेलेला असतो. त्यावेळेस त्याला आठवत असतं आणि मग काजल त्याला म्हणालेली असते की लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला पडायचं नाही, मला इंटरेस्ट नाही आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. कारण तिचं एकच म्हणणं असतं की आईबाबांची काळजी कोण घेणार, आईबाबांसाठी कोण असणार आहे, हे सगळं तिला पडलेलं असतं. म्हणून तिनं नाही म्हणालेली असते आणि या सर्व गोष्टी घडत असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे काजलचं स्केच काढलेलं असतं. काजलचं स्केच तो हातात घेतो आणि त्या स्केचकडे पाहू लागतो. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्याच वेळेस अनामिका मात्र तिचा आणि सोहमचा जो फोटो असतो तो फोटो पाहत असते आणि ती म्हणत असते की खूप दिवस मी यासाठी वाट पाहिलेली आहे, मला वाटलं नव्हतं एवढ्या फास्ट होईल. आणि तिने प्रपोज केलं, सोहमने होकार दिला आणि या सगळ्या गोष्टी फास्ट अशा घडलेल्या असतात. आणि मग इकडे सोहमने जे स्केच काढलेलं असतं त्या स्केचवरती गुंडेश्वर असं नाव लिहिलेलं असतं, त्याच्यापुढे हर्ट काढलेला असतो. आणि सोहम म्हणत असतो काय करू नक्की मी, पण अनामिका एवढी चांगली आहे, मैत्री आहे आमच्या दोघांमध्ये, एवढी छान ती आहे, पण अचानक हे सगळं काय, या सगळ्याचा काय अर्थ आहे, हा प्रश्न सोहमला असतो. कला रूममध्ये आलेली असते. कला आणि अद्वैत बोलत असतात. कला म्हणत असते कसं चांदेकर, बघितलं ना आत्ता सोहम किती खुश आहे. अद्वैत पण तेच म्हणत असतो. कला म्हणत असते चंदू. तेव्हा चांदेकरला राग येतो. तो म्हणतो मी तुला खरोडी खराडी काय बोलतोय का, मग मला चंदू काय म्हणतेस तू. तेव्हा कला म्हणते ते असंच. आणि मग कला आणि अद्वैतचं बोलणं चाललेलं असतं आणि कला म्हणत असते चांदेकर, मला एक कळत नाही आहे की तू एवढं फास्ट का केलंस हे सगळं. म्हणजे सोहमच्या लग्नाबद्दल बोलायचं, लग्नाची बोलणी करायची हे ठरलेलं होतं, पण तू एकटा जाऊन का करून आलास हे सगळं, सोहमला तरी न्यायचं होतं सोबत. तेव्हा अद्वैत म्हणतो मी असंच आहे, अगदी परफेक्ट, सगळी कामं मला परफेक्टच लागतात आणि मी त्याच पद्धतीनं सगळी कामं करत असतो, असं कलाचं म्हणणं असतं, अद्वैतचं म्हणणं असतं. कला लगेच बोर्डच्या जवळ जाते आणि मग कुटुंबाच्या सुखात सुख मानणे, कुटुंबाचा आधी विचार, बाकीच्या गोष्टी नंतर, असं तिनं त्या बोर्डवर लिहित असते. अद्वैत मात्र पाहत असतो, कारण कला जे लिहिते त्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी तथ्य असतं आणि खरं असतं, त्याच पद्धतीनं ते सगळं लिहिलं जात असतं. त्यानंतर अद्वैत पाहत असतो, अद्वैत आणि कला या दोघांच्या समान गोष्टी कलाने लिहिलेल्या असतात आणि त्याचबरोबर कला अद्वैतकडे पाहत असते. अद्वैतला हे सगळं जेव्हा पाहिलं जातं तेव्हा अद्वैत पण पाहत असतो. कला म्हणत असते कसे चांदेकर, मी तुला बोलले होते ना, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी वाटेल ती तयारी करणं, हे एक आपल्यातलं साम्य आहे. आणि हे साम्य जे आहे आता बघितलं ना, साम्य लिहिलेला जो बोर्ड आहे ना तो भरत चाललेला आहे बरं का चांदेकर, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात
त्याचबरोबर इकडे ह्या सर्व गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा मात्र कला पाहतच अद्वैत पाहतच राहतो. कला म्हणत असते, मी तुला सांगितलं होतं ना चांदेकर की आपल्यामध्ये जे साम्य आहे ते मी समोर आणणारच आहे आणि सगळ्यांच्या समोर ते आणल्याशिवाय मी शांत राहणार नाही, हे सगळं ती बोलत असते. त्यासोबतच या सर्व गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा मात्र अद्वैतला खरंच वाटत असतं की बरोबर आहे, काहीही झालं तरीही हे सगळं जरी घडत असलं तरीही या गोष्टींना काहीतरी अर्थ आहे आणि ही बोलते हे कुठंतरी पटतंय हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि अद्वैत कलाकडे पाहत असतो. कला अद्वैतकडे पाहत असते. कलाने त्याच्यातलं साम्य दाखवलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो, हे काय चाललंय तुझं प्रत्येक वेळेस, आणि हे चंदूबिंदू नाही म्हणायचा. कला म्हणते, आत्ता तर तुझा मूड चांगला होता आणि अचानक काय झालं रे तुझ्या मूडला, असं कला बोलत असते. अद्वैत लगेचच रागाने बेडवरती जाऊन झोपतो. कला पाहत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता सगळी तयारी सुरू झालेली असते. कला म्हणत असते, रजनी मॅडम तयारीला सुरुवात पण केलीस? तेव्हा रजनी म्हणते, हो ना गं, परत वेळ खूप कमी राहतो ना आपल्याकडे, म्हणून सुरुवात केलेली आहे असं सांगत असते. इकडे राहुल मात्र गेम खेळत असतो. आबांच्या पुढे बरीच मंगळसूत्र असतात आणि त्यातून मंगळसूत्र आबांना सिलेक्ट करायचं असतं आणि आबा म्हणत असतात, यातलं कोणतं चांगलं दिसेल अनामिकाला. तेवढ्यात कला तिथून जाताना दिसते आणि आबा कलाला म्हणू लागतात, अगं कला, बरं झालं तू आलीस, हे मंगळसूत्र आहे ना, ह्यातलं कोणतं चांगलं दिसेल सांग बरं. आता इथेच सोहमला मिरच्या जमतात. त्याचं असं म्हणणं आहे की मीच होणार, म्हणजे मी चांदेकर ज्वेलर्स आहे, मला दागिन्यांची पारख आहे आणि आबा हिला काय विचारताय, तिचा काय संबंध इथं, असं त्याचं म्हणणं असतं आणि तो ते बोलत असतो. तेव्हा आबांनी आता कलाला मंगळसूत्र दिलेले आहेत आणि त्यातलं मंगळसूत्र सिलेक्ट करायचं आहे असं सांगितलेलं असतं. मग कला ते मंगळसूत्र पाहते आणि मग कला ट्रॅडिशनल आणि असं अँटिक असं डिझाईन पाहिजे, कारण ते ट्रॅडिशनलही वाटलं पाहिजे आणि आत्ताचंही त्याला तेवढा लुक आला पाहिजे. मग कला त्यातलं एक डिझाईन सिलेक्ट करते आणि आबांना दाखवते. तेव्हा मात्र आबांना दाखवल्यावर आबा म्हणतात की हो, अगदी बरोबर आहे, काहीही झालं तरीही हेच डिझाईन खूप छान आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी कला तिथं ते मंगळसूत्र सांगते आणि तिकडे राहुलला मात्र खूप राग आलेला असतो. राहुलला कळतच नसतं की आता मी काय करणार आहे, या सगळ्यातून काय मार्ग काढायचा, हा प्रश्न मात्र त्याच्यासमोर पडलेला असतो. कारण त्याने जे सांगितलेलं असतं ते मंगळसूत्र आबांनी रिजेक्ट केलेलं असतं आणि तो म्हणत असतो की आबा, हे मंगळसूत्र जे आहेत ना हे अशा प्रकारचे आहेत, मला काय वाटतं अनामिकाला हेच चांगलं दिसेल, हे जे कलाने सिलेक्ट केले ना हे मंगळसूत्र नाही चांगलं दिसणार, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र कला म्हणते की कसं आहे, थँक्यू राहुल, हे सगळे मंगळसूत्र मी डिझाईन केलेले आहेत, त्याला पारंपरिक आणि त्याचबरोबर न्यू असा लुक देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्यासोबतच आत्ता तू माझ्या डिझाईनचं कौतुक केलं त्यासाठी थँक्यू. ह्या सगळ्या डिझाईन मी सिलेक्ट केलेल्या आहेत आणि असं म्हणत तिने तिथंच राहुलला तोंडावर पाडलेलं असतं आणि ते मंगळसूत्र सिलेक्ट होतं. राहुल मात्र पाहतच राहतो, कारण राहुलची ती लायकीच नसते. तेवढ्यातच तिथे श्रीकांत आलेला असतो आणि श्रीकांत म्हणतो की आबा, हे बघा, सगळ्या पत्रिका तयार झालेल्या आहेत आणि मी घेऊन आलेलो आहे. आणि मग डिझाईन दाखवतात. आबा म्हणतात, खरंच खूप सुरेख अशी डिझाईन झालेली आहे, खूप छान आहे रे, असं आबा म्हणत कौतुक करू लागतात. आणि तेव्हा मात्र तेवढ्यात अद्वैत तिथे येतो. रजनीही आलेली असते. तो रजनीलाही दाखवतो, रजनी हे बघ पत्रिका. रजनी ही पत्रिका पाहते. कधी नव्हे ते श्रीकांत रजनीशी गोड बोलत असतो, रजनीला मान मिळत असतो. पण इकडे सगळ्यांच्या समोर आता अद्वैत आलेला असतो. श्रीकांत म्हणतो, मी अद्वैतला खूप त्रास दिलेला आहे, अद्वैतनंच हे डिझाईन सिलेक्ट केलेलं आहे, म्हणजे पुन्हा एकदा राहुलचा इथं अपमान झालेला आहे. डिझाईन तर अद्वैतनं सिलेक्ट केलेला आहे, राहुलला कोणी विचारलेलंच नाही, कारण श्रीकांत आणि अद्वैत यांचं दोघांचंही बऱ्यापैकी गुळपीट असतं आणि ते जमतही असतं. त्यानंतर अद्वैत म्हणत असतो, नाही रे काका, त्यात काय एवढं. तेवढ्यात आबा म्हणतात की अद्वैत, हे मंगळसूत्र आहेत बघितं आणि यातलं कोणतं मंगळसूत्र सिलेक्ट करायचं ते बघ बरं जरा. असं आबांनी पुन्हा एकदा आता अद्वैत आलेला आहे तर अद्वैतला तो मान दिलेला असतो आणि अद्वैतला सांगितलेलं असतं. जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र अद्वैत आता तिथं येतो आणि तो मंगळसूत्र सिलेक्ट करतो. ते मंगळसूत्र जे कलाने सिलेक्ट केलेलं असतं, अगदी तेच मंगळसूत्र आता अद्वैतनंही सिलेक्ट केलेलं असतं आणि मंगळसूत्र असं समोर धरलेलं असतं. आणि त्याच वेळी त्या बाजूला कला असते. आबाही अद्वैत आणि कलाकडे पाहतात. आबांच्या लक्षात येतं, अरे यांची जोडी आहे ही. आणि मग असं म्हणत आबा अद्वैत आणि कला या दोघांकडे पाहत असतात. कलाही अद्वैतकडे पाहत असते. अद्वैतने ते मंगळसूत्र अशा पद्धतीनं पकडलेलं असतं की ते मंगळसूत्र आता कलाच्या गळ्यातच घातलं जाणार आहे. हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र इकडे अद्वैत हे पाहत आहे, आबाही पाहत असतात. आबांनाही बरं वाटत असतं, कला आणि अद्वैत यांची जोडी जी आहे ती पुन्हा एकत्र आली पाहिजे असं आबांनाही वाटत असतं.
त्यासोबतच इकडे कलाही खुश झालेली असते आणि अद्वैतलाही तेवढाच आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबा म्हणतात की ही पत्रिका आहे ना, यावरती स्वस्तिक लिहायचं का श्री लिहायचं हे ठरवा बरं तुम्ही दोघंजण, आणि त्यानंतर मग ठरवूया आपण पुढे काय करायचं आहे ते. त्यावेळेस दोघंही म्हणतात की आपण ना त्याच्यावरती स्वस्तिक लिहूया. म्हणजे दोघांचेही विचार सेम आलेले आहेत, बोलतात सेम, म्हणजे कलाला आणखी एक सिमिलॅरिटी मिळालेली असते. अद्वैत म्हणत असतो झालं, आता ही पुन्हा लिहिणार तिथं जाऊन बोर्डवरती आणि ही समानता दाखवणार, हे तर सुरूच झालेलं आहे. तेवढ्यातच सगळी तयारी जोरदार सुरू झालेली असते. डेकोरेशनचं साहित्य आलेलं असतं, सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणजे प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं काम करत असतो. घरातली जी धामधूम असते ती वाढलेली असते आणि सगळेजण हे सगळं पाहत असतात. तेवढ्यात सोहम आलेला असतो. सोहम म्हणत असतो की काय आहे हे सगळं, म्हणजे मी स्वतःच होकार दिलेला आहे आणि आता मला स्वतःला टेन्शन आलेलं आहे, असं सोहमच्या डोक्यात आलेलं असतं. सोहम म्हणत असतो की काय करू मी नक्की आता ह्या सगळ्याचं, हा प्रश्न सोहमला पडलेला असतो. आणि अद्वैत त्याचबरोबर कला सोहमकडे पाहत असतात. अद्वैतला आणि कलाला वेगळं वाटत असतं आणि त्याचबरोबर इकडे अद्वैतला वेगळं वाटत असतं. कलाला वाटत असतं की सोहम खुश नाही आहे, अद्वैतला वाटत असतं की तो खुश आहे, तो लहानपणापासून असाच आहे, तो जास्त बोलत वगैरे नसतो, तो खूपच कमी बोलतो आणि त्याचबरोबर मनातल्या गोष्टी सांगत नाही कधी, हे सगळं अद्वैतला वाटत असतं. त्यामुळं इकडे आबा म्हणतात की काय मग सोहमराव, कसं आहे बघितलं ना, मग एवढी छान तयारी चाललेली आहे. आणि त्याचवेळी आता सरोज तिथं आलेली असते, रोहिणी आलेली असते आणि नैना, ह्या सगळ्याजणी तिथं पोचलेल्या असतात. म्हणजे बिनकामाच्या बायका, यांना कोणतंही काम करायचं नसतं, यांना काही देणं घेणं नसतं. तर आबा म्हणतात की सरोज काय झालंय, झाली का पुढची तयारी. तेव्हा सरोज म्हणते की आबा काही काळजी करायची गरज नाही आहे, मी माझ्या मैत्रिणीशी बोलून घेतलेलं आहे आणि आपले नेहमीचं जे कॅटरिंग आहे त्यांनाच सांगितलेलं आहे, त्यामुळे कॅटरिंगचा प्रश्न मिटलेला आहे. मंगळसूत्राच्या डिझाईन तिथं असतात आणि त्यातून मंगळसूत्राच्या डिझाईन ह्या सिलेक्ट केल्या जात असतात. सरोजही तिथं असते, नैनाही असते, रोहिणीही सांगत असते की हो मी मेहंदीवालीला फोन केलेला होता आणि मेहंदीवालीला सांगितलेलं आहे ती उद्या येईल. इकडे कला त्याचबरोबर सरोज सगळेजण तिथं आहेत. आणि मग आबा म्हणतात की अगं कला, मला काय म्हणायचं आहे, तुला पाहुण्यांची यादी करायची आहे ना. सरोज, मागच्या वर्षी पाहुण्यांची यादी म्हणजे अद्वैतच्या लग्नाच्या वेळेस आपण जी पाहुण्यांची यादी केलेली होती, आता ती यादी जी आहे ना तुझ्याकडे, ती कलाला दे, म्हणजे तिला बरं पडेल ना आता यादी बनवायला, असं आबा सांगत असतात. आणि त्याचबरोबर कलाला म्हणत असतात. त्याचवेळी सोहम तिथं असतो आणि मग सोहमला भारी वाटत असतं, कारण आबा म्हणतात की अगं कला, तुझ्या माहेरच्यांनाही सांगा आणि काजल जी आहे ना, काजलला पण बोलवून घे, कारण काजल असायलाच पाहिजे ना, असं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे सोहमच्या डोक्यात मात्र वेगळं सुरू झालेलं असतं. त्याला भारी पण वाटत असतं, काजल येणार आहे, परंतु एक मन म्हणतं की नाही, या लग्नाबद्दल काजलला नकोय कळायला, कारण त्याला माहिती आहे काजलचंही त्याच्यावर तेवढंच प्रेम आहे. आणि मग इकडे सोहम बोलतच असतो आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की सोहम अचानक म्हणतो की नाही नको, अगं कलावहिनी, मला काय म्हणायचं, आतापर्यंत तू सांगितलं नाही आहेस अजून, असं सोहम बोलत असतो. इकडे कलाने आईला फोन केलेला असतो आणि आईला म्हणत असते की अगं आई, मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, की तुला ना गुड न्यूज द्यायचे. तेव्हा लगेचच इकडे संगीता बोलायला सुरुवात करते. गुड न्यूज, बरं मी काय सांगते ऐक, 3 महिने पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगायचं नाही. तेव्हा कला म्हणते आई तसली गुड न्यूज नाही गं, असं बोलते. तेव्हा सगळेजण पाहत असतात, अद्वैतही तिथं असतो. संगीताला वाटत असतं की कला गुड न्यूज देत आहे म्हणून बिचारी खुश झालेली असते. आणि तेव्हा ती पुढे येते आणि सांगू लागते की अगं आई तशी गुड न्यूज नाही, मी गुड न्यूज बोलते म्हणजे आपल्या सोहमचं आणि अनामिकाचं लग्न ठरलेलं आहे आणि तुला त्याचबरोबर सगळ्यांना घरातल्या बोलवलेलं आहे, आबांनी आमंत्रण दिलेलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर संगीताला धक्का बसतो. नेमके पाठीमागून कलाचे बाबा आणि काजल येत असतात आणि त्या दोघांनाही कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे, हे सगळं कसं मान्य करायचं, हा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो. कारण त्यांनाही कळत नसतं की आता करणार काय आहोत आपण. ही कला म्हणते अगं आई काय झालं, तू बोलत का नाही आहेस. हे सगळं कलाचं बोलणं सुरू असतं. काजलच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. संगीता म्हणत असते की मी काय करू, मलाच एवढा धक्का बसलेला आहे, तर मी काजलला ह्या सर्व गोष्टी कशा सांगणार आहे, तिला कसं फेस करणार आहे हे सगळं, असं संगीताच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. काजल तर अक्षरशः ढसाढसा रडत असते आणि काजलला कळतच नाही
की हे सगळं काय होणार आहे. ह्यासोबतच इकडे संगीता विचार करत असते. कला म्हणत असते की आई, लक्षात आहे ना मी काय बोलतीये ते. तेव्हा संगीता म्हणते की हो हो, काही गरज लागली कामाला तर आम्हाला सांगा, आम्ही नक्की येऊ हां. तेव्हा ती म्हणते की हो. आणि मग लगेचच रजनीला ती सांगायला सुरुवात करते. रजनी मॅडम, आईने सांगितलं काही मदत लागली तर सांगा म्हणून, ती यायला तयार आहे. तेव्हा रजनी म्हणते की हो, नक्की नक्की सांगेल. नाही ते वेगळाच विचार करत बसलेले असते, कारण आबांनी आता पुढची जबाबदारी कला अद्वैतवरती दिलेली असते. आबांचं मात्र एकच चालू असतं की कला अद्वैत हे घरातले मोठे आहेत आणि ऑब्व्हियसली ते तेवढं सांभाळून कामही करत असतात आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांना मदतही करत असतात. नैना आणि राहुल फक्त खायचं काम करत असतात, दुसरं काही त्यांना जमत नसतं आणि त्यामुळंच आबा त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी देत नाहीत. तेव्हा आबा कला आणि अद्वैतला सांगतात की या घरातले थोरले तुम्ही आहात, दोघंही ती पत्रिका घ्या आणि मंदिरात जा, देवाच्या समोर ती पत्रिका ठेवा, असं आबा सांगत असतात. तेव्हा रोहिणी मात्र पाहत असते आणि इकडे नैनाला राग येत असतो. नैना म्हणत असते की काही झालं तरी मला आणि राहुलला मान मिळालाच पाहिजे. प्रत्येक वेळेस सगळा मान आबा या दोघांनाच देत असतात. आणि त्याचबरोबर आबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, आणखी महत्त्वाचे आहे ती म्हणजे काहीही झालं तरीही सगळ्यात कोल्हापुरात पत्रिका वाटायच्या आहेत आणि ते काम तुम्हाला दोघांनाही करायचं आहे आणि तुम्ही दोघंही ते काम करू शकता. इकडे राहुलला मात्र खूप राग आलेला असतो. राहुलला ही गोष्टच पटत नसते की हे सगळं या दोघांवरतीच असतं आणि आपल्याला मात्र याच्यामध्ये कोणीच मध्ये घेत नाही. या गोष्टीचा त्रास मात्र राहुलला होत असतो. सगळेजण पाहत असतात आणि त्याचबरोबर इकडे सोहम पण अगदी छान पद्धतीने सर्व गोष्टी हँडल करत असतो, सगळ्यांकडे पाहत असतो. सोहमच्या डोक्यात वेगळं काहीतरी सुरू आहे. हे जरी कलाच्या लक्षात आलेलं असलं तरीही सोहम मात्र त्या विचारात असतो. आता पत्रिकेवरती स्वस्तिक टाकायचं असतं आणि मग त्यानंतर त्या पत्रिका वाटायला घ्यायच्या आहेत हे ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर ही सगळी कामगिरी आता कला अद्वैतकडे असते. मग दोघंही त्या पत्रिकेवरती स्वस्तिक काढतात. अद्वैत कलाकडे पाहत असतो. अद्वैत कलाला पाहतो. कलाने छान असं सुंदर असं स्वस्तिक त्या पत्रिकेवरती काढलेलं असतं आणि ती पत्रिका घेऊन आबांकडे जातात. तेव्हा आबा सांगतात की आता पहिली पत्रिका जी आहे ती देवाला घ्या, देवाच्या मंदिरात जा, तिथे ठेवा आणि त्यानंतर बाकीच्या पत्रिका, असं आबांनी स्पष्ट सांगितलेलं असतं आणि दोघांनाही जायला सांगितलेलं असतं. आणि अद्वैत आणि कला आता जायला निघणार असतात. सरोजला मात्र राग येत असतो. तिला ह्या गोष्टी पटतच नसतात की हे सगळं काय होतंय आणि हे सगळं कशा पद्धतीनं होतंय हे मात्र तिला कळत नसतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला ही सोहमच्या रूममध्ये आलेली असते आणि सोहमच्या रूममध्ये आल्यानंतर कला पाहते तिथं पसारा झालेला असतो, म्हणून कला पसारा आवरत असते आणि तिचं लक्ष जातं सोहमच्या रूममध्ये जो पसारा असतो त्या पसाऱ्यामध्ये काही गोष्टी तिला अशा सापडतात की तिलाही धक्का बसतो. तिलाही कळायचं बंद झालेलं असतं आणि ती पाहते ती म्हणजे गुंड्याचं स्केच. आणि ते गुंड्याचं स्केच जे आहे ते पाहिल्यानंतर कलाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो, कारण ते जे स्केच असतं ते म्हणजेच इकडे त्याच्यावरती लिहिलेलं असतं ते म्हणजे गुंडेश्वर आणि त्याच्यासमोर हर्ट काढलेलं असतं. कलाला कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे, म्हणजे हे काय. कला विचार करू लागते की काजलचं स्केच आणि सोहमने का काढले. त्यानंतर आता काजल त्याचबरोबर संगीता सगळेजण लग्नाच्या या तयारीसाठी आलेले असतात आणि ते सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र कला स्पष्टपणे काजलकडे येते आणि काजलला विचारू लागते की गुंड्या ते काय आहे. मी सोहमच्या रूममध्ये तुझ्या नावाचं तुझ्या फोटोचं स्केच बघितलेलं आहे, ते कोणी काढलेलं आहे हा प्रश्न कला विचारत असते. आणि तेव्हा मात्र काजल शांतच राहते. कला म्हणते एवढंच नाही तर त्याच्यावरती गुंडेश्वर लिहिलेलं होतं आणि त्याच्यावरती हर्ट काढलेला आहे. कला आता रूममध्ये आलेली असते. पुन्हा तिचं सुरू होतं ते म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता त्यांचं जे काही चालू आहे दोघांमधला चॉईस जो आहे तो सेम आहे आणि दोघंही सेम चॉईसने असतात. त्यांनी दोघांनी एकच मंगळसूत्र सिलेक्ट केलेलं होतं, कारण त्याचबरोबर स्वस्तिक काढायची ही आयडिया ही दोघांची एकत्र आलेली असते. दोघांचे विचार सेम आहेत आणि त्याचबरोबर चॉईस एक आहे, आवडीनिवडीसारख्या आहेत हे तिनं समानतेच्या त्या लिहिलेलं असतं. अद्वैतला म्हणते बघितलं का चांदेकर, मी तुला म्हटलं होतं ना आपला समानतेचा बोर्ड एक दिवस मी दाखवेल भरून तुला आणि आपल्या नात्यातली समानता तुझ्या समोर आणेल आणि हे नातं काय आहे हे सिद्ध करून दाखवेल. शेवटी मी ते केलेलं आहे. अद्वैतला पण कळून चुकतं की खरंच कला जे म्हणलेली होती ते तिनं करून दाखवलेलं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत मात्र हे सगळं पाहत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की बरोबर आहे, कारण कलाने जे म्हणून दाखवलेलं, जे करून दाखवायचं होतं ते तिनं केलेलं असतं. तिने दाखवून दिलेलं असतं की खरंच अद्वैत आणि कला यांच्या नात्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या दाखवून दिलेल्या असतात.
तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, सोहम आणि त्याचबरोबर काजल यांना एकत्र आणण्यासाठी कला काय करेल ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.